आता गाईस काय बनत आहे बघा. भाकरी मीन्स तांदळाची भाकरी गाईस कशा प्रकारे बनवतात ते थोडंसं तुम्हाला दाखवतो. पूर्ण गाडीचे किचन मधले जे लाद आहेत पूर्ण पाणी पाणी झाले आहेत. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग डेली बेसिसवर होणार आहे. तर कालच्या ब्लॉगवर तुम्ही जसं की आपली मटन रेसिपीची व्हिडिओ बघितली, त्यावर तुमचं थोडंफार प्रेम बघायला भेटलं. तर आजचा व्हिडिओ पण आपण खाण्याच्या सोबतच सुरू केला आहे आणि दिवसाच्या मध्येच ब्लॉग इथे मी सुरुवात करत आहे. तर असंच कंटिन्यू राहा एंडपर्यंत. तर बघा कसं काय होत राहते पुढे. तर बघू शकता गाईज, आता फुल भन्नाटमध्ये हा रसा चिकन बनवले. तर हे बघा आपली थाली आता रेडी होणार आहे. किचन पण भरले पूर्ण. अजून एक डिश. चला फक्त एवढाच आहे. तर आता जेवू आणि पुढच्या याची सुरुवात करू. तर जस्ट काहीच आता आपलं झालं जेवण वगैरे करून. तर मधीनच व्लॉग सुरुवात करून डायरेक्ट जेवायला बसलो आणि आता जेवण वगैरे करून झालं. आणि काहीच आजचं जे वातावरण आहे पूर्ण लो लाईट फॉर्ममध्ये झालं आहे, जो की ब्राईटनेस आहे क्लाउडचं एकदम लो झालं आहे गाईज. आणि जशा प्रकारे तुम्हाला माहिती पण आहे विंटर सीझन चालू आहे, हा कारण पण असू शकतो याचा. तर बघू शकता एकदम कसा ढकलले एकदम गाईज. हे गाईज क्लाउड्स आहेत, ढगा आहेत गाईचे पूर्ण गाईज हे झाल्यात ढाकल्यात जसं की सूर्य गायब झालाय. तर चला जाऊ द्या गाईज, ही खिडकी बंदच असतो नेहमी कारण की गाईज एकदा इथे साप आला होता. हे बघा इथून गाईस याच्यावर चढून माहिती नाही गाईस कसं आलता पूर्ण गाईस याच्यावर चढलेला. मग त्याच्यानंतर गाईस ही खिडकी नेहमी अशीच लागतो. तर त्याला बंद करून घेतो, नाही तर परत उलटा झाला गाईस तर परत चला जा. आणि गाईज ह्या वातावरणाला काय बोलायचं काही समजत नाही. आता कधीपासून पुरा धुक्का पडलेला एकदम आणि आता परत उजेड झाला बघा, ऊन आला परत गाईज. आणि आता गाईज काय बनत आहे बघा. भाकरी मीन्स तांदळाची भाकरी गाईज कशा प्रकारे बनवतात ते थोडंसं तुम्हाला दाखवतो. हा पहिले तांदळाचा पीठ आहे, त्याला पाण्यामध्ये असं हे करून घ्यायचं पीठ. त्याचा असं पाणी याच्यावर गॅसवर ठेवून त्याला घाटलायचं आहे बरोबरशी त्या पिठाला तांदळाच्या. मोठ्या परातात या पिठाला जे आपण पूर्ण हे केलं मिक्स केले ना, त्याला असं एक मोठ्या परातात घ्यायचं आहे काढून. आता ह्या पिठाला आपण असं पूर्ण मलू आणि त्याला असं छोट्या छोट्या याचा उंड बनवू आपण. आता या पिठाला पहिले असा फॅन लावून
पुरा थंडा करून घेऊ थोडा आणि मग याला असा मळू पूर्ण प्रॉपरली. तर इथं आपला पीठ आहे जो की पूर्ण मळून रेडी झाला आहे. तर आपण याचे आता स्लाइस करू छोटे छोटे आणि त्याला आपण एका चपातीच्या आकारात गोलमध्ये बनवून आपण त्याला भुजू तव्यावर. आणि इथं गाईस गॅसमध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाला तर रिपेअरिंगचं काम चालू होतं. आणि गाईस गॅसच्या जवळ मोबाईल थोडा लांब धरण्याचा, जेव्हा पण आपण व्हिडिओ बनवतो तेव्हा जो मोबाईल आहे गॅसशी थोडा लांब ठेवायचा, कारण की त्याच्याशी पण कधी प्रॉब्लेम होऊ शकते. तर गॅस चालू झाला. आता याच्यावर पहिले मोठीशी तवा लावू आपण आणि मग त्याच्यावर भोजू आपण भाकरी. टकले बघा गाईस कसे फुगं येतात त्याच्यात. जर असं फुगं येत असेल तर समजायची आपली जी भाकरी आहे पूर्णपणे एकदम प्रॉपरली तयार झाली आहे. आणि या भाकरीला आपण घरगुती भाकरी बोलतात, जी होममेड भाकरी असते. बाकी जी दुसरी भाकरी असतात ते चुलीवर रेडी केलेली असतात खापडीवर, ती नॅचरल देशी प्रकारे ते बनवली जातात. पण इथं चूल नाही आहे, पण थोड्या दिवसात लवकरच चूल येईल. कितना मेहनत लगता है, पसीना पसीना. सॉरी मराठी में. बघा किती मेहनत लागतं गाईस भाकरी बनवायला, नुसती घामाघूम. इथं मोठी भाकर आणि इथं छोटी भाकर. हे राहिलेलं पीठ लास्ट वालं पीठ. ती बघा गाईस छोटीवाली भाकरी पण कशी फुगून आली. तर इथं आपल्या भाकरी रेडी फुल. तर बघू शकता गाईस, आता मी घेतलंय जेवायला भाकरी ती आपण जे बनवलेली
तर भाकरीच्या सोबत काहीच मिनी घेतले अंडा मसाला, नाही सॉरी अंडा ग्रेव्ही. तर याची रेसिपी पण तुम्हाला उद्या व्लॉगमध्ये बघायला भेटेल, तर उद्याचा व्लॉग मिस आउट करू नका. तर आपल्या याच्या पुढचा जो ब्लॉग होणार आहे तो आपला अंडा ग्रेव्हीवर होणार आहे, तर तो पण तुम्ही बघायला विसरू नका. चला पहिले जेवण घेतो. आणि घरी काहीच आपले जे वॉशरूम आहे काहीच हे, तर ह्याच्या लादीच्या आतमधून गाईस पूर्ण पाणी खालती लिकेज होत होता. पूर्ण काही जे किचनमधले जे लाद्या आहेत पूर्ण पाणी झाल्यात. असं काही प्रकार आज झालं गाईस. तर आता गाईस आता ब्लॉगला एंड करायचा टाईम आला आहे. तर आता गाईस मी एडिटिंगला बसतो आणि इथंच आपण ब्लॉगला एंड करू. आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू आपण अशाच नवीन ब्लॉगमध्ये.